नागपुरात पोलिसांकडून नियमित कारवाई होत असते आणि अनेक ठिकाणी गांजा सापडत असतो। आजही अशाच प्रकारे गांजा जे आहे ते या ठिकाणी सापडलेला आहे, त्याची मोजणी या ठिकाणी केली जात आहे। महत्त्वाचं म्हणजे जर आपण हा परिसर जर बघितला तर हा मिठानिम दर्गाचा परिसर आहे आणि या परिसराच्या बाजूलाच विधान भवन आहे। गेल्या 2 दिवसापूर्वी म्हणजे रविवारपर्यंत या ठिकाणी सगळं मंत्रालय होतं, सगळं अधिवेशन या ठिकाणी सुरू होतं, मोठा पोलीस बंदोबस्तसुद्धा या ठिकाणी होता। मात्र याच बाजूला असलेल्या या झोपडपट्टीमध्ये या ठिकाणी जो आहे तो गांजा मिळून आला, त्यामुळे एक खळबळ उडालेली आहे। पोलिसांनी एक मोठी कारवाई जी आहे ती या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। किती प्रमाणामध्ये हा गांजा आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। गुल्हाने सर आपल्याला, सर काय सांगाल? कारवाई केली अगदी 2 दिवसापूर्वी जर आपण बघितलं तर या ठिकाणी अधिवेशन सुरू होतं, सगळं मंत्रालय या ठिकाणी होतं, त्याच्याच बाजूला ही कारवाई केली। हां, विधानमंडळाच्या बाजूला जो मिठानिम दर्गा आहे त्याच्यासमोर जी मरियम झोपडपट्टी आहे, या ठिकाणी गांजा विक्री सुरू असल्याची माहिती प्राप्त झालेली होती। त्या अनुषंगाने आम्ही वरिष्ठांच्या त्यांनी कोमिंग ऑपरेशन करण्यास सांगितले, त्या अनुषंगाने कोमिंग ऑपरेशन केलेलं आहे। त्यामध्ये डॉग स्क्वॉडसह आणि स्टाफसह आम्ही कोमिंग ऑपरेशन केलं असता 2 घरामध्ये आम्हाला गांजा हा अंमली पदार्थ मिळून आलेला आहे। एक महिला होती विक्री करताना आणि एक विकत घेताना, असे 2 आढळून आलेले आहे। तसेच आम्ही फॉरवर्ड लिंकमध्ये सुद्धा त्यात 2 आरोपी निष्पन्न केलेले आहे, एक बंडू यादव आणि गब्बर पठाण म्हणून, ते 2 आरोपी त्यामध्ये। साधारणतः किती गांजा या ठिकाणी मिळून आलेला? 1 किलो 100 ग्राम। हां, साधारणतः 2 किलो गांजा या ठिकाणी आम्हाला मिळून आलेला आहे आणि आम्ही आरोपीवर पुढील कारवाई करीत आहोत। नक्कीच 2 किलोच्या जवळपास या ठिकाणी गांजा मिळून आलेला आहे आणि आरोपीवर या ठिकाणी कारवाई केली जात आहे। पोलिसांनी ही धाड टाकत या ठिकाणी कारवाई केलेली आहे। विक्री करणारा आणि विकत घेणारा अशा प्रकारे या ठिकाणी मिळून आलेला आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर पोलिसांच्या कारवाईचे हे दृश्य आपण या ठिकाणी बघू शकतो की हा जो गांजा आहे त्याला सील केलं जात आहे आणि एकंदर म्हणजे अगदी 2 दिवसापूर्वी या ठिकाणी एवढं विधान भवनामध्ये अधिवेशन सुरू होतं, मंत्रालय या ठिकाणी होतं, सगळी सुरक्षा व्यवस्था होती। त्यानंतरही अगदी बाजूलाच असलेल्या या मरियम झोपडपट्टीमध्ये अशा प्रकारे गांजा मिळून आल्याने जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे आणि पोलिसांनी आता धडक कारवाईला सुरुवात केल्याचं चित्रसुद्धा पाहायला मिळते आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।